चंद्रपूरमध्ये 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा सामना भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. विधवा महिलेच्या अश्रूंवरती केलेलं मुनगंटीवार यांचं वक्तव्य हे असंवेदनशील आहे. मुनगंटीवार यांना जनता माफ करणार नाही असं प्रतिभा धानोरकर म्हणाले आहेत. मुनगंटीवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय? मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर यात कोणाचं पारडं जड आहे? चला जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल. महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने रविवारी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. धानोरकर या दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी आहेत. सुरेश धानोरकर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार होते. 2023च्या मे महिन्यात सुरेश धानोरकर यांचं निधन झालं. त्यावेळेस सुरेश धानोरकर यांचं वय होतं अवघं 47. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या फक्त 38 वर्षांच्या आहेत. वरोरा मतदारसंघातून त्या आमदार आहेत. चंद्रपूरच्या जागेवरून धानोरकर आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यात शीतयुद्ध पाहायला मिळतंय. चंद्रपूरमधून वडेट्टीवार हे त्यांच्या मुलीसाठी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही होते, पण काँग्रेस हायकमांडनं धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यांची थेट लढत भाजपचे बलाढ्य नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. मूळचे चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार हे या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बल्लारपूरचे आमदार आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय या 3 खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी 1989 आणि 1991 मध्ये दोनदा चंद्रपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांना अपयश आलं होतं. मुनगंटीवार यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध भाजपने लोकसभेसाठी उभं केलंय. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विजयाचं दडपण असून प्रतिभा धानोरकर यांच्या समोर आपल्या दिवंगत पतीच्या करिश्म्याची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान आहे. आता पाहूया की काय आहे चंद्रपूरचं राजकीय गणित. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण 6 जागा आहेत. त्यापैकी 2 जागा यवतमाळ जिल्ह्यातील आहेत आणि 4 जागा चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. यातील 3 जागांवर भाजपची सत्ता आहे, 2 जागा काँग्रेसकडे तर 1 जागा अपक्षाकडे आहे. चंद्रपूरच्या सभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं की सहानुभूतीच्या अश्रूंवर मतदान कराल तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. मुनगंटीवार पुढे म्हणाले की जर झालेल्या विकासावर मतदान झालं नाही आणि फक्त डोळ्यातल्या अश्रूंना पाहून जर मतदान कराल तर पुढील 5 वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. यावर प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांच्यावर पलटवार केलाय. त्या म्हणाल्या की एका विधवा महिलेच्या अश्रूंवरती केलेलं मुनगंटीवार यांचं वक्तव्य हे असंवेदनशील आहे. मुनगंटीवार यांना जनता माफ करणार नाही. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना त्यांच्या पतीच्या निधनामुळे सहानुभूती मिळण्याची अपेक्षा आहे. या निवडणुकीत त्यांचे पती त्यांच्याबरोबर नसले तरी त्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससह आम आदमी पार्टी आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे. दुसरीकडे चंद्रपूरमधून 2दा पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीनं विकास कामं केली आहेत त्यावरून त्यांना आशा आहे की या विकास कामाचा फायदा त्यांना या निवडणुकीत होणार आहे. चंद्रपूरच्या जागेवर निकराची लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.